नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल चना मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर ह्यासाठी सर्वात आधी हा काळा चणा किंवा बारीक चणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेला आहे। आता हा कुकरला आपण छान 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये चणा घातलाय। आता खडे मसाले आपण आताच घालून घेणार आहोत। 2 विलायच्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता। आता कुकरला झाकण लावून आपण ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। तोपर्यंत बाकीचं साहित्य बघूया। अद्रक, हळद, धने पावडर, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, जिरं, चना मसाला, मीठ, 2 टोमॅटो आणि लसूण। आता सगळ्यात आधी मिक्सरच्या जारमध्ये लसूण, अद्रक आणि टोमॅटोची छान पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेतलेला नाहीये। आता ही पेस्ट साईडला ठेवूया। 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, हे छान बारीक कट करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपले चणे शिजत आहेत। आता 4 शिट्ट्यानंतर हे चणे शिजून तयार आहेत। तुम्ही बघू शकता हे एकदम व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत। खूप जास्त गाळ देखील करायचे नाहीयेत। तर ह्याला असं चेक करून बघायचं शिजले की नाही ते। तुम्ही बघू शकता व्यवस्थित जसे आपल्याला हवे आहेत तसे शिजले आहेत। आता त्याच्यातले थोडेसे चणे पाववाटी घेतले आहेत आणि ह्या छोट्या जारमध्ये बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। जिरं छान फुलू द्यायचे। चिमूटभर हिंग घालायचं आहे। थोडीशी हळद घालायची आहे आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आता भाजी करताना याच्यामध्ये खडा मसाल्याचा वापर देखील करू शकता, पण मी शिजताना घातल्यामुळे मी आता परत खडे मसाले वापरणार नाहीये। आता हा कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा चमचा असंच चालवत राहायचा आहे म्हणजे कांदा करपणार नाही। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ। कांदा परतताना घातलं की कांदा लवकर परतायला मदत होते, म्हणून कांदा परतताना मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे छान एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि अद्रक लसूणची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील घालून घेणार आहोत आणि तेल सुटेस्तोवर छान परतून घेणार आहोत। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचं आहे। आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे। गॅसची फ्लेम आता कमी करायची। एका वाटीमध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। हे आहे लाल मिरची पावडर, हा आहे किचन किंग मसाला, हा आहे चना मसाला, त्याच्यानंतर हे आहे धण्याची पावडर। हे सगळं व्यवस्थित वाटीमध्ये घालून आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये पाणी घालून पेस्ट करण्याचं कारण त्यामुळे ग्रेव्हीमध्ये जर आता तुम्ही मसाले घातले तर मसाले अजिबात करपणार नाही। आता दुसरीकडे आपण आपली ग्रेव्ही परतून झाली की नाही की ते चेक करूया। आता याला छान तेल सुटलेलं आहे आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। आता ही सगळ्या मसाल्याची जी पेस्ट आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने चना मसाला करून पहा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल। तुमच्या अगदी बोटं चाटून भाजी संपवतील। तर हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित तेल देखील सुटलेलं आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्याला कलर देखील अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग आलेला आहे आणि तेल देखील सगळ्या बाजूने सुटलेलं आहे। आता आपण बारीक चणे जे मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घेतले होते ते देखील ह्या मसाल्यासोबतच परतून घ्यायचे आहे। त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि सोबत चव देखील छान येते। आता हे असं साधारणपणे 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा देखील निघून जाईल। हे बघा, 2 मिनिटानंतर आता जे शिजवलेले चणे आहेत ते आपण
ह्या सगळ्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत। ही भाजी तुम्ही पोळी, फुलका, पराठा, पुरी किंवा भात अगदी कशासोबतही खाऊ शकता। आता हे चमच्याच्या साहाय्याने छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड देखील करू शकता। थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव जात नाही। मी गरम पाणीच घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ह्याला चमच्याच्या साहाय्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। चणे तर आपण ऑलरेडी कुकरला शिजवून घेतलेले आहे, पण आता याला परत एक छान मस्त एक 5 ते 7 मिनिट दणकून उकळी आणायची आहे आणि मग ही भाजी खाण्यासाठी तयार होईल। तुम्ही बघू शकता ह्याला कलर किती सुंदर आला आहे, अगदी ढाबा स्टाईल दिसते की नाही। आता 5 ते 7 मिनिटानंतर भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर भाजी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।